माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा सूर्य जरी तुम्हाला उगवलेला दिसत असला तरी सकाळी आम्ही 3:30 वाजता घरातून निघालेलो होतो आणि त्याच्यानंतर जिथं जायचं तिथं पोहोचलो आणि सगळ्यांनी मिळून तिथं चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आम्ही निघालो. सुरुवात तर झाली होती सकाळच्या फ्रेश एनर्जीने आणि सगळे एकत्र निघालेलो आम्ही एकाच उद्देशाने, भक्ती आणि शक्ती शोधायला. तर आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरमध्ये आणि सकाळची वेळ होती. खूप सारी गर्दी नव्हती, तशी गर्दी होती पण इतकी नव्हती. सकाळी 7च्या सुमारासच आम्ही पोहोचलेलो होतो आणि काकांकडं जायला नको म्हणणारं पिल्लू मात्र आता काकांच्या कडेवर छान बसलं होतं. आणि हो, देवीला फूल घेणं, ओटी भरणं जेवढं जरुरी तेवढंच जरुरी. स्वतःच्या वेणीमध्ये गजरा लावणं, तर आम्ही दोघींनी जावाजावांनी गजरा असं छान लावला आणि दर्शन घेतलं. तुळजाभवानी आईचं दर्शन घेताना खूप आनंद आणि आध्यात्मिक एनर्जी जाणवली. मंदिरातील घंटा आरती आणि भक्तांची श्रद्धा पाहताना खरंच एक वेगळाच अनुभव मिळाला. आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. तर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मंदिरात जायचं आम्ही ठरवलं होतं आणि तिथंसुद्धा लवकरच पोहोचलो 11:30च्या दरम्यान आणि खूप गर्दी नव्हती. तिथंसुद्धा खूप छान दर्शन झालं. मंदिरामध्ये खूप वेळ घालवता आला. तिथं राहिलो आणि आमच्यानं गंमतच झाली. तर तिथं गेल्यानंतर आमची गाडी खराब झाली होती. सो आम्हाला हे माहीत नव्हतं की अन्नछत्र तिथं आहे आणि प्रसाद घ्यायला मिळेल तेवढा वेळही नव्हता, कारण पुढं गाणगापूरला जायचं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, स्वामींची इच्छा असेल की प्रसाद द्यायचाच. सो आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो. तिथं रजिस्ट्रेशन करायची सूचना होती, परंतु पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा नाही मिळालं. पण दुसऱ्या वेळेस गेलो त्यानंतर आम्हाला पाठीमागून एंट्री मिळाली आणि इतकं छान होतं. इथं दत्तगुरूंच्या समोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती, बाजूला पादुका होत्या, झुंबर होतं आणि तिथला हॉल इतका सुंदर आणि क्लीन होता. खूप खूप छान वाटत होतं आणि भूकसुद्धा लागली होती. सो आम्ही तिथं थांबलो आणि प्रसाद घेतला. खरंच इथं हजारो नाही लाखो भाविक रोज जात असतील. दर्शन तर छान झालं, पण ही महत्त्वाची गोष्ट की हे दोन्ही ठिकाणचं जे दर्शन आहे ते पूर्ण फॅमिलीसोबत दर्शन झालं. त्याचा एक वेगळा अगुणित आनंद होता, कारण दोघंजण नेहमीच जातो, पण फॅमिलीसोबतची फर्स्ट ट्रिप. चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.